नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीने भारतात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारने जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। याबाबतचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अपलोड करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, 23 सप्टेंबर 2024 रोजी हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला असून राज्यातील शेतकऱ्यांना 227 कोटी रुपये निधी वितरण्यास मंजुरी दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा निधी महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये वाटण्यात येणार असून त्याची सविस्तर यादी आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर त्याची अभिवृद्धी यादी प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याबाबतचा शासन निर्णय देखील आलेला आहे। तर मित्रांनो, निर्णयामुळे अमरावती, नागपूर, पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। या जिल्ह्यातील शेतकरी पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झालेले आहे। तर अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे आनंदमय वातावरण आहे। तर शेतकरी मित्रांनो, परंतु मराठवाड्यामधील एकही जिल्हा या नुकसान भरपाईमध्ये समावेश नाही। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्याचा या नुकसान भरपाईमध्ये समावेश नसल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संतोष निर्माण झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाढता रस आणि राजकीय नेत्याचा दबाव पाहता लवकरच सरकार या भागातील शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत जाहीर करेल असे विश्वसनीय माहिती दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा निर्णयामुळे केवळ शेतकऱ्यांचा आर्थिक गरजा पूर्ण होणार नसून कृषी क्षेत्राला स्थिरता देण्याचा विचार करण्यात आलेला आहे। मदतीचे सहान वितरण या निर्णयामध्ये दिसत नाही, त्यामुळे बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून अशा शेतकऱ्यांना मदत थोडीच आहे। तर काही भागात नुकसान कमी झाल्याने शेतकऱ्यांना देखील भरघोस मदत देण्यात आलेली असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे। तर मित्रांनो, या निर्णयामागे केवळ शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे हाच उद्देश नव्हता, तर राज्यातील कृषी क्षेत्राला स्थिरता देण्याचाही विचार होता। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान तर मित्रांनो स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तर शेतकरी मित्रांनो, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक CLSC तर मित्रांनो 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र सरकारने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य सरकारने दिनांक 30/1/2014 अन्वये वेळेस पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक उपस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।